Good morning, friends. Yesterday, we saw a teenager's prayer, this poem, with its each and every line's explanation. Now, yesterday that I told you, remaining parts, remaining activities. Now, we are going to see today a teenager's prayer. Briefly, I am going to explain it again. Be attentive. Each day brings new beginnings. Each day brings न्यू बिगिनिंग. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येत असतो. डिसिजन्स आय मस्ट मेक. निर्णय मलाच घ्यावे लागतात, घ्यायचे असतात. आय एम द ओनली वन टू चूज. मी एकमेव मीच आहे, मलाच ते निवडायचा असतो. द रोड दॅट आय विल टेक. की ज्या जीवन मार्गाने मला प्रवास करायचा आहे तो जीवन मार्ग मलाच निवडायचा आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी माझा जीवनाचा मार्ग निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. की जो महान यशापर्यंत मला घेऊन जाईल. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. किंवा असाही मार्ग माझ्याकडून निवडण्याची शक्यता आहे की ज्या मार्गाने, ज्या जीवन मार्गाने मी प्रवास करत गेलो तर कदाचित पुढे भयावह आणि दुःखद असं चिंतेचा ध्येय माझ्यापर्यंत पोहोचेल. प्लीज ओपन अप माय आईज. म्हणून देवा माझे डोळे उघड. डिअर लॉर्ड, प्रिय देवा, दॅट आय माइट क्लिअरली सी. की जेणेकरून मी स्पष्टपणे पाहू शकतो. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि जे योग्य आहे त्याच्यासाठीच मला खंबीरपणे उभं करण्याची शक्ती दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यात जे काही सर्वोत्तम आहे तेच सर्वोत्तमच माझ्याकडून होऊ दे, माझ्या बाहेर येऊ दे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. फक्त नाही म्हणायला शिकव देवा आणि मदत कर. कशासाठी नाही म्हणायचं? वेन टेम्पटेशन कम्स माय वे. माझ्या मार्गामध्ये मोह, वासना जेव्हा माझ्या मनात उत्पन्न होईल त्यांना नाही म्हणायचं, मला मदत कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. की जेणेकरून माझं शरीर स्वच्छ असेल, पवित्र होईल. अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि प्रत्येक दिवसाच्या जीवनासाठी मी तंदुरुस्त असेल. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझे हे किशोर वयीन वयाचा टप्पा 13 to 18, 19चा जो टप्पा आहे तो पूर्ण होईल. आय नो दॅट आय विल सी. मला माहिती, मला स्पष्ट दिसेल, समजेल. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. की मी मागचं जे जीवन आहे एकदम छान आणि उत्तम जगलो आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. तुझ्यासोबतच मी चालत आलो. तुझ्या सोबतीने मी माझ्या ह्या किशोर वयातील टप्पा छानपणे गाठला असं मला स्पष्ट दिसेल. इन दिस वे yesterday we have seen this poem with explanation of each and every line. Now today we are going to solve its activity orally. Look at page number 3. What is the age group of the speaker in the poem? Questions are given alongside the poem here. Activities are given alongside the poem. First, what is the age group of the speaker in the poem? ह्या कवितेमध्ये जो स्पीकर आहे, आपल्याशी जो संवाद करत आहे, जी प्रे करत आहे, त्याचं वय काय असेल? ऑब्वियसली द स्पीकर्स एज ऑफ दिस पोएम इज बिटवीन 13 to 19. 13 ते 19च्या दरम्यान या दोघांमध्येच त्याचं कुठेतरी त्याचं वय असावं. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक?
what decisions the speaker has to take? Decisions of choosing the road of life, जीवन मार्गाची निवड करण्याचा निर्णय त्याला घ्यायचा आहे. What does each new day fetch? In the first stanza, each day brings new beginnings. It means each day fetches new beginnings. How should one react to temptation? Simple. One should just say no to temptation. Okay. What effect does the speaker wish to see in him at the end of his teens? At the last stanza. In the last stanza, this activity's answer we can find. When my teenage years are over, what effect does the speaker wish? The speaker wishes to see himself that he lived or he or she lived its very best with walking next to the God. In what condition does the poet wish to maintain his body? The poet wishes to maintain his body clean and healthy with fitness. Clean body. He wishes clean body, fit body and healthy body to live his or her each day. Whose company does the poet wish for in the walk to life? Obviously, whose company does the poet wish? The poet wishes the company of God. In the walk of life. Okay. Now turn your page and back side of this page number 4, English workshop. There is English workshop. English workshop. Choose the correct alternative and complete the given sentences. Choose the correct alternatives. There are given statements with empty blanks. We have to fill the blanks with correct alternatives. Alternatives are given at the end of each statement in bracket. Okay, first I will read. According the poet, कवीच्या मतानुसार dash are brought by each new day. In bracket, alternatives are given. Those are new beginnings / new endings. According to the poet, dash are brought by each new day. In the very first line, we have seen new beginnings. According to the poet, fill in the blanks. New beginnings are brought by each new day. Okay. Third, B. We must decide to take the road which leads to dash. Great distress, great success. We must decide. काय ठरवलंच पाहिजे आपण कोणता मार्ग निवडायचा आहे की जो आपल्याला घेऊन जातो महानेशाकडे की दुःखाकडे. Great distress or great success? Obviously, we will choose great success. See, the poet prays to the Lord. कवी देवाकडे प्रार्थना करतो to help him stand for what is. कशासाठी त्याला खंबीर उभं करायची हेल्प मागतोय स्पीकर टू द गॉड. In bracket, might / right.
Right. Obviously right. D. The poet wants to see that his teenage years have been the dash years of his life. Worst best. प्रत्येक टीनेजरला कसं वाटतं आपले टीनेजर इयर त्याच्या जीवनात कसे असले पाहिजे. वर्स्ट और बेस्ट. सगळ्यात वाईट की सगळ्यात चांगले. सगळ्यात चांगले म्हणून बेस्ट. ओके. नाव सेकंड ॲक्टिव्हिटी. Find and write the pairs of rhyming words from the poem. Rhyming words from the poem. Now, come on page number 3. Look at the first stanza. And there are each stanza of the poem contains 4 lines. प्रत्येक कडवं ह्या कवितेत असलेलं 4 ओळींचं आहे. Each line, see, each line with its beginning. First, beginnings. Second, make. Third, choose, take. Which is rhyming pairs in the first stanza? Take, make, take. Okay, first pair. Make, take, second pair. Success, distress in second stanza. Third stanza, see me. Fourth stanza, way, day. And last stanza, see me again. Okay, these are the rhyming pairs from this poem. या आहेत रायमिंग यमक जुळणाऱ्या जोड्या ह्या कवितेतल्या. Next activity. What is the rhyme scheme of the poem? What is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. Options are given there. First option is AABB. Second is ABCD. Third is ABCB. And fourth one ABBA. Now, रायमिंग स्कीम कशी काढायची आज मी तुम्हाला इथे स्पष्ट शिकवणार आहे. बघा, दिस इज युअर पोएम. टेक पेन्सिल इन युअर हँड अँड गिव जसं आपण कवितेमध्ये प्रत्येक कडवं बघा, किती कडवे, 1 2 3 4 5 स्टांजा. दिस पोएम contain 5 stanza. Each stanza has 4 lines. प्रत्येक स्टांजाला किती ओळी आहे? 4. आता आपण जर लाईनला नंबर दिले तर 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 अशा प्रत्येक स्टांजामध्ये लाईनला नंबर देतो ना, 1 2 3 4. नंतरच्या स्टांजा 1 2 3 4. जसं आपण क्रमाने नंबर देऊ शकतो तसं आपण ABCDने पण नंबर देऊ शकतो की नाही? लिसन केअरफुली. ABCD 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 असे आपण 4 लाईनला नावं देऊ शकतो. पण आता कवितेत कसं रायमिंग स्कीम काढायची ते तुम्हाला सांगतो. बघा, लुक ॲट द एंड ऑफ इच लाईन. प्रत्येक लाईनच्या शेवटी बघा. लुक ॲट इच लाईन्स एंडिंग वर्ड. प्रत्येक लाईनचा शेवटचा शब्द बघा. पहिल्या लाईनचा बघा बिगिनिंग्स, दुसऱ्या लाईनचा मेक, तिसऱ्या लाईनचा चूज, चौथ्या लाईनचा टेक. ओके, आता त्याला ॲट द एंड नंबर द्या. बघा ABCD असं नंबर देऊ का नाही आपण? सुरुवातीला एंडला बघा ABCD. आता कसं ABCD नंबर नाही द्यायचे. बघा, पहिल्या लाईनला नाव दिलं A, दुसऱ्या लाईनला नाव दिलं B, तिसऱ्या लाईनला C आणि चौथ्या लाईनला D येईल ना? पण नाही. बघा, हा मेकशी टेक काय होतो? राईम होतो ना. मग मेक लाईनला काय नाव दिलं आपण? त्या लाईन ज्या लाईनच्या शेवटी मेक आहे B, मग याला पण बीच नाव द्यायचं. रिपीट की मग जुळतो ना त्याची, म्हणून बी. मग आता रायमिंग स्कीम कशी निघेल? पहिल्या स्टांजाची ABC आणि अगेन B, ABCB. ओके, नेक्स्ट स्टांजा यू विल सी. बघा ABC. सक्सेसला डिस्ट्रेस राईम होतो म्हणून त्याला काय नाव दिलं? सेकंड लाईनला B, म्हणून याला पण B नाव द्यायचं. ह्या लाईनला पण B. मग याची पण रायमिंग स्कीम कशी होईल? ABCB. थर्ड ABC, Cला मी B, अगेन B, ABCB. फोर्थ वन नो वे क्लीन डे, ABC. वेला राईम B, वे होतो म्हणून डे होतो म्हणून परत अगेन B, ABCB. फिफ्थ वन ओव्हर सी बेस्ट मी, ABCD.
सी ला मी राईम होतो ना, बी अगेन ABCD. ओके, आय थिंक यू मस्ट अंडरस्टूड हाऊ टू डिझाईन रायमिंग स्कीम ऑफ द पोएम. तर मग ह्या थर्ड ॲक्टिव्हिटीजमध्ये व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम, चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. तर तिथे देर आर 4 ऑप्शन्स. फर्स्ट ऑप्शन इज ABB, सेकंड इज ABCD, third one ABCB. This third one is correct answer of this activities. Now look at the fourth activity. There is given a table. Match the lines in column A with the figure of speech column B. In column A there are given 4 lines from this poem, and in column B there are given there's figure of speech. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, भाषा अलंकार. बघा, फर्स्ट डिसिजन्स आय मस्ट मेक. सेकंड, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. थर्ड वन, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. फोर्थ वन, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. दीज आर 4 lines are given in the column A. Now we will see column B. A, apostrophe, इन्व्हर्शन, मेटाफर, ॲलिट्रेशन. आपल्याला हे भाषा अलंकारांचे अर्थ माहीत पाहिजे. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय की कवी ज्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं की हजर नसलेल्या, समोर ती व्यक्ती नाही किंवा ती वस्तू नाही, आणि त्याच्याशी त्याला पुकारून बोलतो आहे, त्याला त्या ठिकाणी कोणता भाषा अलंकार तयार होतो? ॲपॉस्ट्रॉफी. इन्व्हर्शन ज्या लाईनमध्ये शब्दांची उलटपालट करून राईम करण्यासाठी असं मुद्दामहून कवीनं केलं जातं, त्याला इन्व्हर्शन म्हणतात. मेटाफर कशाला म्हणतात? अप्रत्यक्ष त्यांची तुलना. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, उंट हा वाळवंटातील जहाज आहे असं म्हटलं. आता इथं काय म्हटलं? उंटाला डायरेक्ट जहाज करून टाकले वाळवंटातलं असं म्हटलंय का? उंट हा वाळवंटातील जहाजे सारखा आहे, सारखा शब्द वापरलाच नाही. म्हणजे अशा डायरेक्ट तीच गोष्ट असे कम्पेअर केली असते, त्याला म्हणतात मेटाफर. ओके. आणि आता ॲलिट्रेशन म्हणजे का? एखाद्या लाईनमध्ये पोएमने एकच शब्द प्रत्येक शब्दाची सुरुवात जी आहे एकाच साऊंडने होते, एकाच उच्चाराने होते. इट ब्रिंग्स म्युझिकल मेलॉडी इन द पोएम. त्याच्यामुळे कवितेमध्ये एक संगीतमय असं इफेक्ट, असा प्रभाव पडतो, त्याला ॲलिट्रेशन म्हणतात. ओके, आय एक्सप्लेन दिस फिगर ऑफ स्पीच टू यू. नाव विल सी ऑफ इट्स मॅचिंग. आता आपण त्यांचा जोडा लावू. ओके, पहिले बघा, डिसिजन्स आय मस्ट मेक. कॉलम ए मध्ये बघा पहिली लाईन, डिसिजन्स आय मस्ट मेक. यामध्ये काय वाटतं तुम्हाला? आता हे वाक्य कसं असायला पाहिजे होतं? आय मस्ट मेक डिसिजन्स असं पाहिजे होतं ना. मग डिसिजन्स अगोदर घेतलं म्हणजे शब्दांची उलटपलट झाली. म्हणजे याच्याशी कोणती फिगर स्पीच मॅच होईल? इन्व्हर्शन. बी, इन्व्हर्शन. ओके. सेकंड लाईन, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. इथं देवाला उद्देशलं आहे कवीने, इथं स्पीकर नाही. आता देव तिथं खरंच हजर आहे का? त्याला पुकारून म्हटलंय की प्रिय देवा माझे डोळे उघड. म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी, संबोधन, ॲपॉस्ट्रॉफी, म्हणून ए, ॲपॉस्ट्रॉफी. थर्ड, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. लुक ॲट दिस लाईन. ट्रॅव्हलचा टी, सुरुवातीचा टी, आणि दचा टी, डाऊनचा डी, डार्कनचा डी. द साऊंड ट अँड साऊंड ड आज रिपीटेड इन द लाईन. ट आणि ड हे साऊंड इथं रिपीट झाले, म्हणून ॲलिट्रेशन. अँड लास्ट वन, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. याला रोडला काय म्हटलंय? लाईफ, रोड ऑफ लाईफ, म्हणून इथं मेटाफर. ओके, व्यवस्थित मॅच करून घ्या. आय थिंक याच्या ॲक्टिव्हिटीज आपण बघितल्या. वी विल सी टुमारो our second chapter, second lesson 1.2, an encounter of a special kind. An encounter of
a special kind. Okay, very interesting lesson it is. Also, we'll see tomorrow. Till tomorrow, goodbye friends. Have a nice day. Stay home, stay safe.